विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 7वी या वर्गासाठी प्रकरण क्रमांक 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला माहीत असेल की इयत्ता 6वीमध्ये असताना आपण नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. म्हणजे नैसर्गिक संसाधने कोणती आहेत हे तुम्हाला माहिती आहे. इयत्ता 6वीमध्ये असताना आपण यांचा अभ्यास केलेला आहे. तरीसुद्धा या ठिकाणी नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, तर निसर्गामधून आपल्याला ज्या वस्तू जे घटक मिळतात त्यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. त्यामध्ये पाणी असेल, हवा असेल, जमीन असेल, वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. आता या ठिकाणी थोडे आठवा. यामध्ये बघा, आपल्याला मागील इयत्तेच्या वर्गामध्ये असताना हा अभ्यासक्रम झालेला आहे की हवेमध्ये कोणकोणते वायू असतात. तर हवेमध्ये अनेक प्रकारचे वायू असतात. मग त्यामध्ये सांगायचं झालं तर ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, फॉस्फरस आहे, काही सल्फर डायऑक्साईड असेल, हायड्रोजन असेल, असे अनेक प्रकारचे वायू हवेमध्ये आपल्याला आढळून येतात. मग हे हवेला एकजिन्सी मिश्रण का म्हटलं आहे, तर याचं पण मी तुम्हाला सांगतो की हवेमध्ये अनेक प्रकारचे जरी वायू असले तरी ते एकत्र हवेमध्ये आढळतात. त्यामुळं त्यांना एकजिन्सी हवेला एकजिन्सी मिश्रण असं म्हटलं जातं. ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आढळत नाहीत, हवेमध्ये ते मिसळलेले असतात आणि म्हणून हवेला एकजिन्सी मिश्रण असे म्हणतात. मग हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग आपल्याला कोणत्या प्रकारे होतात, तर सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला प्राण्यांना, वनस्पतींना जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आणि कार्बन डायऑक्साईड असेल, इतर काही वायू असतील, तर या प्रत्येक वायूंचा उपयोग मानवाला, प्राण्यांना, वनस्पतींना आपल्या जीवनामध्ये होत असतो. आज आपण या पाठामध्ये प्रामुख्याने हवेचे गुणधर्म. आता हवेचे गुणधर्म म्हणजे हवा कोणकोणत्या प्रकारची असते, म्हणजे हवेचा दाब, हवेचं अस्तित्व, हवा डोळ्याला दिसते का, ह्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यामधला पहिला जो घटक आहे तो म्हणजे हवेचे गुणधर्म. बघा, आपल्या सभोवताली हवा असली तरी ती आपल्या डोळ्यांना दिसते का, नाही दिसत. का दिसत नाही, तर तिचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. डोळ्यांना जरी दिसत नसली तरी आपल्याला तिचं अस्तित्व जाणवतं. ते कशा स्वरूपातनं जाणवतं, तर जेव्हा वनस्पतींची पानं किंवा वनस्पतींच्या काही वेली फांद्या असतील त्या हवेने हलतात आणि आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं. जेव्हा आपण श्वास घेतो, आता उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे की आपण नाकावाटे श्वास घेतो. मग नाकावाटे श्वास घेत असताना तो आत घेतल्यानंतर तो आत ठेवतो का, नाही, तर तो परत नाकावाटे, तोंडावाटे तो बाहेर आपण काढतो. बघा, प्रत्येक मुलाने आपल्या नाकासमोर असा हात धरा, श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. म्हणजे तोंडासमोर हात धरून ज्यावेळेस आपण श्वास आत आणि बाहेर सोडतो त्यावेळेस आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. बघा, सगळ्यांनी कृती करा. तोंडासमोर अशा प्रकारे हात धरा, अगोदर श्वास नाकाने आतमध्ये घ्या आणि नंतर तो श्वास नाकाने बाहेर सोडा. त्यावेळेस आपल्या हाताला हवेचा स्पर्श जाणवतो.
याच्यावरनं आपल्याला हवेचं अस्तित्व आहे असं निदर्शनास येते. आता पहा, करून पाहायचं आहे. एक प्रयोग दिलेला आहे त्यांनी. कोणता प्रयोग दिलेला आहे? तर प्रथमतः एक झाडूची काडी किंवा शीतपेयाचं जे पिण्यासाठी आपण स्ट्रॉ वापरतो, ही स्ट्रॉ घ्या. स्ट्रॉच्या मध्यभागी एक दोरा बांधायचा आणि ती दोरा बांधून एका खिळ्याला आधांतरी बांधून ठेवायची, टांगायची की ती सरळ रेषेमध्ये आडवी झाली पाहिजे. त्या काडीच्या दोन्ही टोकांना बघा, एका टोकाला फुगवलेला फुगा, रबरी फुगा बांधा आणि दुसऱ्या टोकाला काय करा, न फुगवलेला फुगा बांधा. बघा, तुमच्या लक्षात येईल की जो फुगा आपण फुगवलेला आहे तो फुगा, त्याची बाजू तुम्हाला खाली गेलेली दिसेल आणि न फुगवलेला जो फुगा आहे त्याची बाजू वरच्या बाजूला गेलेली दिसेल. म्हणजे तुम्ही तराजू पाहिला असेल की तराजूमध्ये 1 किलोचं वजन आपण जर टाकलं आणि दुसऱ्या तराजूमध्ये जर एखादी वस्तू टाकली, त्या वजनापेक्षा जर वस्तू जास्त वजनाची असेल तर ते तराजू काय होतं, खाली जातं. हे झालं दैनंदिन जीवनामधलं उदाहरण. पण आता हे जे फुग्याचं उदाहरण आहे, हे उदाहरण जर तुम्ही पाहिलं की फुग्यामध्ये आपण तोंडाने हवा भरलेली आहे, एका फुग्यामध्ये हवा भरलेली नाही. आणि मग हा जो रिकामा फुगा आहे, जो हवा भरलेला नाही आहे, तो फुगा त्याची बाजू वरती गेलेली दिसते आणि फुगा, हवा भरलेला जो फुगा आहे तो फुगा आपल्याला खालच्या बाजूला गेलेला दिसतो. यावरनं आपल्या काय लक्षात येते मुलांनो? तर यावरनं एक हवेचा गुणधर्म आपल्या लक्षात येतो, तो म्हणजे हवेला वजन व वस्तुमान असते. बघा, म्हणजे पहिला जो हवेचा गुणधर्म आहे तो हवेचा गुणधर्म म्हणजे हवेला वस्तुमान आणि वजन असते. आता बा, दुसरा प्रयोग यांनी या ठिकाणी दिलेला आहे. सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरिंज घ्या, तिचा दट्ट्या ओढा व त्यावेळी दट्ट्याचे निरीक्षण करा. आता बघा, या ठिकाणी सिरिंज दाखवलेली आहे, सुई नसलेली. एका बाजूला छिद्र आहे, एका बाजूला दट्ट्या आहे. दट्ट्या काय करायचा आहे, असा मागं ओढायचा आहे. मागं ओढल्यानंतर जे छिद्र आहे, या छिद्रामधून हवा काय होते, आत ओढली जाते. बघा, दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो. बाहेर ओढलेला दट्ट्या हात सोडल्यावर तसाच राहतो. म्हणजे त्या ठिकाणी दट्ट्या आपोआप आत जात नाही. जेवढा आपण बाहेर ओढलेला आहे तेवढाच तो तसाच राहतो. आता बघा, दुसरा प्रयोग असा करायचा आहे की आता एका डाव्या हाताच्या अंगठ्याने दट्ट्याचं जे सिरिंजचं जे पुढचं छिद्र आहे ते अंगठ्याने काय करायचं आहे, दाबून धरायचं आहे. आणि अंगठ्याने दाबून धरल्यानंतर आता दट्ट्या बाहेर ओढलेला आहे, अंगठ्याने दाबून धरायचं आहे. दट्ट्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न करा. पहा, दट्ट्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न करा. खूप जोर लावावा लागतो. का रे? का जोर लावावा लागतो? कारण त्या सिरिंजमध्ये असणारी हवा आणि आपण अंगठ्याने जे छिद्र दाबून धरलेलं आहे त्यामुळं त्या ठिकाणी हवेचा दाब, वातावरणाचा दाब हा काय झालेला आहे, कमी झालेला आहे. आणि त्यामुळं दट्ट्या पाठीमागं ओढला जात नाही. म्हणजे हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते काय करतात, दाब निर्माण करतात. म्हणजे त्या ठिकाणी दाब निर्माण झालेला आहे आणि हवेच्या या दाबालाच आपण काय म्हणतो, वातावरणाचा दाब. म्हणजे सुरुवातीला दट्ट्या छिद्र होतं, बोट लावलेलं नव्हतं, त्यावेळेस तो सहजासहजी पाठीमागं ओढला गेला. परंतु ज्यावेळेस आपण त्या छिद्राला बोट लावलं त्यावेळेस मात्र तो दट्ट्या ओढण्यासाठी तो जोर लावावा लागतो. आणि हात सोडल्यानंतर बघा, हात सोडल्यानंतर तो दट्ट्या परत तसाच राहतो. म्हणजे याचा अर्थ हवेचा दाब, वातावरणाचा दाब त्या ठिकाणी वस्तूवर निर्माण झाल्यामुळं तो दट्ट्या काय होतो, जसाच्या तसा राहतो, पाठीमागं ओढला जात नाही. आता सिरिंजचं छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो.
बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूप जास्त असतो. म्हणजे आता त्या सिरिंजमध्ये जी हवा आहे तिचा दाब कमी असतो, परंतु आपण जी दट्ट्या पाठीमागं ओढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हवेचा दाब कसा असतो, जास्त असतो. म्हणून बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जात नाही. आता बघा, ही सिरिंज उभी, आडवी, तिरपी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग जर तुम्ही वारंवार केला तर यावरून आपल्याला वातावरणाचा दाब सर्व दिशांना समान असतो हे लक्षात येईल. म्हणजे सिरिंज आपण आडवं केलं, उभं केलं किंवा तिरपं केलं तरी त्याचा जो हवेचा दाब, वातावरणाचा दाब आहे तो सर्व दिशेने कसा असतो, सारखाच असतो. असं नाही की आपण आडवं धरलं आहे म्हणून दट्टे आपल्याला ओढायला थोडासा जोर लावावा लागतोय. उभा जरी धरला तरी जोर लावावा लागतो, तिरपा जरी धरला तरी जोर लावावा लागतो. याचा दुसरा गुणधर्म असा आहे की वातावरणामध्ये असणारा जो हवेचा दाब आहे, बघा, पहिला गुणधर्म हवेला वजन आणि वस्तुमान असते. दुसरा गुणधर्म हवा ही सर्व दिशाला समान असते. म्हणजे बघा, सर्व दिशांना कशी असते, समान असते. हा दुसरा गुणधर्म. आता या ठिकाणी आपल्याला माहिती मिळवायची आहे. पेज नंबर 17वरती आपण माहिती मिळवा हा जर घटक पाहिला, बघा पुढं माहिती मिळवा यामध्ये चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का? चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का? तुम्हाला माहिती आहे का चंद्रावरती वातावरणाचा दाब असतो का? असतो. आता बघा, चंद्रावरती वातावरणाचा दाब सगळ्या दिशेने सारखा असतो. बघा कसा, सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे किती असतो? 1,14,000 न्यूटन. बघा 1,14,000 न्यूटन म्हणजे प्रति चौरस इतका असतो. मग वायुदाब मापकाने तो जर मोजता येत असेल तर आपण तो मोजू शकतो. वातावरणाचा दाब हा समुद्र सपाटीपासून उंच जाताना कमी कमी होत जातो. म्हणजे आपण समुद्र सपाटीपासून खूप उंचावरती आहे. मग समुद्र सपाटीपासून जसं जसं आपण उंच जातो तसा तसा हवेचा दाब, वातावरणाचा दाब हा काय होत जातो, कमी कमी होत जातो. मग आता इथं या ठिकाणी तुम्हाला थोडी गंमत म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. बघा की पाण्याने पूर्ण भरलेला ग्लास, बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे. पाण्याने तुम्ही हा लहानपणी प्रयोग केलेला असेल किंवा 3री-4थीला असताना हा प्रयोग केलेला असेल की पूर्ण भरलेला ग्लास पाण्याने घ्यायचा आणि त्यावरती एक पुठ्ठा हा वरच्या बाजूने ठेवायचा आणि पुठ्ठा ठेवल्यानंतर तो जो पाण्याने भरलेला पेला आहे तो पेला काय करायचा, झटकन उलटा करायचा की जेणेकरून पुठ्ठ्याचा भाग वरचा जो आहे तो खालच्या बाजूला आला पाहिजे. आणि उलटा केल्यानंतर त्या पुठ्ठ्याचा जो हाताचा आधार आहे तो काढून घ्यायचा. तुमच्या काय लक्षात येईल, तर तुमच्या असं लक्षात येईल की तो पुठ्ठा पाण्याने भरलेला ग्लास जरी असला आणि त्याला पुठ्ठा लावलेला असला आणि तो ग्लास उलटा केलेला असला तरी तो पुठ्ठा पडत नाही. याचा अर्थ ज्यावेळेस आपण तो ग्लास उभा असतो आणि त्यावरती पुठ्ठा झाकतो त्यावेळेस हवेचा दाब आतून त्याला काय करतो, खेचून धरतो. आणि ज्यावेळेस आपण ग्लास उलटा करतो त्यावेळेस तो हवेचा दाब पुठ्ठ्याला धरून ठेवतो, त्यामुळे तो पुठ्ठा निसटत नाही. मजा बघा. मग या ठिकाणी आपल्याला असे होऊन गेले. यामध्ये बघा शास्त्रज्ञांनी काय सांगितले बघा. डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली महत्त्वाचे तत्त्व मांडले. कोणते तत्त्व मांडले महत्त्वाचे बघा. हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. बघा, हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्ही सायकलवरती, काही मुलं येतात, काही मुली सायकलवरती येतात आणि वारा सुटतो किंवा आपण ज्या वेगाने सायकल चालवतो त्या वेगाने सायकल चालवत असताना आपल्याला हवेचा दाब आपल्या शरीरावरती पडून आपण सायकल चालवत असताना आपल्याला काय होतं, जड जाते. म्हणजे हवेचा वेग वाढला तर तिचा दाब काय होतो, कमी होतो. दाब कमी होतो म्हणजे काय होतो की
आपल्याला हवा ती स्पर्श करते आणि आपल्याला सायकलचा वेग वाढवण्यासाठी थोडासा त्रास होतो, म्हणजे दाब कमी होतो, हवेचा वेग वाढतो. या उलट हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो, म्हणजे हवा कमी आहे, आपण सहजासहजी सायकल मारू शकतो, म्हणजे दाब वाढतो. म्हणजे एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास, आता उदाहरणार्थ विमानं असतील, पक्षी असतील, हे हवेमध्ये विहार करतात. हे कशा प्रकारे करतात विहार? हवेमधून ते विहार करत असताना त्यांनासुद्धा हवेचा दाब हवा वेगाने असल्यामुळं ती हवा त्यांना लागते. परंतु त्यांच्या शरीराची रचना, पक्ष्यांच्या शरीराची रचना ही कशी केलेली असते? निमुळती केलेली असते आणि त्यामुळं तो दाब त्यांना कमी प्रमाणामध्ये जाणवतो. आता बघा, सायकल रेस असते, तुम्ही पाहिलं असेल की सायकल चालवणारा व्यक्ती हा सरळ ताट बसून सीटवरती सायकल चालवत नाही. रेस असते त्यावेळेस तो काय करतो? खाली वागतो. कमरेमधून काय करतो? खाली वागतो, की जेणेकरून त्याला तो जो पायंडल आहे सायकलचा तो वेगाने मारता यावा आणि हवा येणारी जी आहे ती हवा त्याला वेग कमी करू नये, हवेमुळे वेग त्याचा कमी होऊ नये म्हणून तो काय करतो? खाली वागतो. म्हणजे ज्याचं पक्ष्याचं शरीर असं निमुळतं असल्यामुळं तो पक्षी हवेला काय करतो? बाजूला सारून सरळ तो वेगाने पुढं जातो. म्हणजे याच्यावरनं या ठिकाणी हवा ही सर्व बाजूनी समान असते हे तर आपल्याला समजलंच, परंतु वस्तूची गती जर लंब दिशेला दाब कमी असेल तर त्या दिशेने काय होते? वेगाने चालते. म्हणजे बघा, म्हणजे आपण जसं आता सायकलचं उदाहरण पाहिलं, पक्षाचं, आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून काय होते? कमी दाबाकडे वाहते, जोराने वाहते. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा ही कशी वाहते? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. म्हणजे आपण सायकल मारत असताना, सायकल चालवत असताना आपण जर सरळ सीटवरती बसून सायकल चालवली तर हवेमुळे आपल्याला काय होतं? जास्त प्रमाणात पायंडल जोरात मारता येत नाही. परंतु आपण जर हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असेल तर आपल्याला जास्त जोरात पायंडल मारायची गरज पडत नाही आणि हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहते. बघा, आता डॅनियल बर्नोलीचे छायाचित्र इंटरनेटवरून तुम्ही घेऊ शकता. ते या ठिकाणी चिकटवायचं आहे आणि संगणकावर त्या ठिकाणी काही कृती असतील तर त्या कृती तुम्ही काय करायच्यात. आता पहा, खालच्या बाजूला निरीक्षण करा व चर्चा करा. आता एक आकृती दाखवलेली बघा, तर ती आकृती आहे हवेच्या दाबाचा परिणाम. म्हणजे आता तिसरा आपल्याला गुणधर्म कळला हवेचा, तो म्हणजे हवेला दाब असतो आणि हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. बघा, पहिला गुणधर्म हवेला वजन आणि वस्तुमान असते. दुसरा गुणधर्म हवेला जो वातावरणामध्ये जी हवा असते ही सर्व दिशांनी कशी असते? समान असते. तिसरा गुणधर्म हवेचा दाब हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. हा तिसरा गुणधर्म. आता चौथा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे, हवेच्या दाबाचा परिणाम. आता काय होतो परिणाम? बघा, एक प्लास्टिकचा कप घ्यायचा किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये एक अर्ध्याच्या वरती थोडासा ग्लास तो भरून घ्यायचा आहे. काचेचा ग्लास घेतला तरी चालेल, प्लास्टिकचा घेतला तरी चालेल. अर्ध्या ग्लासाच्या वर पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जी आपण स्ट्रॉ आहे ती स्ट्रॉ उभी ठेवायची मध्यभागी, बरोबर, आणि मध्यभागी उभी ठेवल्यानंतर त्या स्ट्रॉचा जो वरच्या तोंडाचा जो भाग आहे काटकोनामध्ये ठेवायचा आहे आणि तशीच दुसरी स्ट्रॉ घेऊन आपण काय करायचं आहे, वरती जो स्ट्रॉचा मोकळा भाग आहे त्या मोकळ्या भागाच्या जवळ दुसरी स्ट्रॉ नेऊन काय करायचं आहे, आपण त्याच्यातून मोठ्याने फुंकायचं आहे. म्हणजे हवा त्या नळीतून पुढं न्यायची आहे. स्ट्रॉमधून फुंकर मारल्यावर त्याच्या समोर असलेली हवा ही दूर ढकलली जाते आणि त्यामुळं त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. म्हणजे तिथं आपण जोपर्यंत फुंकर मारत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हवेचा दाब असतो. ज्यावेळेस आपण फुंकर मारतो त्यावेळेस त्या ठिकाणी जो हवेचा दाब आहे ती हवा काय केली जाते? दूरवर ढकलली जाते, हवेचा दाब कमी होतो आणि स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने पाणी फवाऱ्याच्या रूपात
बाहेर पडते. म्हणजे त्या खालच्या ज्या स्ट्रॉमधलं उभ्या स्ट्रॉमध्ये जे पाणी असतं ते पाणी काय होतं, त्या हवेच्या दाबामुळं वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्यानं ते बाहेर फेकलं जातं. म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात आलं की हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते आणि फवाऱ्याच्या स्वरूपामध्ये पाणी ती काय होते, बाहेर पडते. हा प्रयोग तुम्ही घरीसुद्धा करून पाहू शकता आणि पाहायचा आहे. जेवढ्या जोरात तुम्ही फुंकर माराल तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारे आपल्याला वरती उडताना दिसतील. म्हणजे या ठिकाणी बर्नौली यांच्या तत्वानुसार या ठिकाणी आपण हवेच्या दाबाचा परिणाम पाहू शकतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म याच्यामध्ये हवेचे गुणधर्म आपण पाहतोय आणि मग एवढं करण्यापेक्षा आपल्याला हवा जाणवते, हवा आहे, स्पर्शाने हवा जाणवते, मग एवढा प्रयोग करण्याची गरज का आहे? तर आपल्याला शास्त्रज्ञांनी जे शोध लावलेले ते शोध लावत असताना त्यांनी असं ढोबळ मनाने कधी विचार केला नाही की हा शोध आपण एकदाच त्याचा प्रयोग करायचा, कृती करायची आणि त्याच्यातून निष्कर्ष काढायचा. ही कृती वारंवार आणि अनेक प्रयोगातून करून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे आणि हे सिद्ध केलं म्हणून ते शास्त्रज्ञ झाले. आणि म्हणून आपण या ठिकाणी जे गुणधर्म पाहिले, हवेचे गुणधर्म, हे हवेचे गुणधर्म एकजिन्सी, हवेला एकजिन्सी मिश्रण का म्हणतात, या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे 2-3 उदाहरणं देऊन तुम्हाला मी हवेच्या गुणधर्माविषयी माहिती सांगितली. आता या ठिकाणी हा जो घटक आहे, आज आपण एवढाच घटक आज पाहणार आहोत. बाकी राहिलेला घटक जो आहे तो पुढील तासाला पाहणार आहे. तर तुम्हाला या घटकामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे नैसर्गिक संसाधनं म्हणजे काय आणि हवेला एकजिन्सी मिश्रण असे का म्हणतात आणि हवेचे गुणधर्म कोणते, हे 3 प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. हे तिन्ही प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत की पहिला जो प्रश्न आहे की नैसर्गिक संसाधने म्हणजे काय किंवा नैसर्गिक संसाधने कशाला म्हणायचे, हवेला एकजिन्सी मिश्रण का म्हणतात आणि तिसरा प्रश्न हवेचे गुणधर्म कोणते. तुम्हाला हे तिन्ही घटक किंवा हे हवेचे गुणधर्म, संसाधने कोणकोणती हे समजलंच असेल. आता आपण जो पुढील भाग आहे तो पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.